पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली. माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भोवया उंचावल्या. मोहोळ धंगेकरांच्या वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मोहोळ धंगेकर मधला विषय संपलाय. महायुतीमध्ये कुस्ती नको. धंगेकर आरोप करणं सोडणार का याकडे लक्ष. जिथे अन्याय होईल तिथं उभं राहणार. शिंदेंनी समज देऊनही धंगेकर ठाम. 2 दिवस थांबा, तोडगा काढू असं शिंदेंनी म्हटल्याचंही धंगेकरांची माहिती. आत्महत्येचं राजकारण करणारे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. आरोपींना सोडणार नसल्याचाही फडणवीसांचा इशारा. फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण. आज कोर्टात करणार हजर. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकळण्याची शक्यता. सुरेश धसांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट. एसआयटी स्थापन करून घटनेची चौकशी करावी. आमदार सुरेश धस यांची मागणी. राज्यात महिला विद्यार्थी सुरक्षित नाहीत. फलटणमधील घटनेवर विरोधकांची टीका. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका. फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट. फलटण पीडितेची ओळख उघड करणं निर्लज्जपणाचं काम. चित्रा वाघ यांचा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत सिल्वर ओकवर. मोर्चासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ करणार उघड. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले. संजय राऊतांची शिंदेंच्या दौऱ्यावर टीका. सिंधुदुर्गामध्ये राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता. नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष. सोलापुरात मातंग समाज आक्रमक. तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध. नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यात दरड कोसळली. चांद सैली घाटात टेंबरी पॉइंटवर दरड कोसळल्यानं रस्ता बंद. चांदवडमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. कांद्याच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान.